गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आम्ही सांगलीला पुन्हा जुने वैभव मिळवून देणार असल्याचे मत गणेशदुर्ग सांगली येथील स्वच्छता मोहिमेवेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बोलताना सांगितलंय. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीनदादा चौगुले व युवराज आदित्यराजे पटवर्धन आदी मान्यवरांसोबत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली पुन्हा कशी वैभवशाली होईल याकरिता जोरदार मोहीम राबवले. काय म्हणाले जिल्हाधिकारी अशोक काकडे, थेट पाहूयात आपण. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक आमचे खऱ्या अर्थाने प्रेरणा म्हणावे लागतील असे प्रेरणास्थान असलेले नितीन चौगुले साहेब. त्याचबरोबर आज या ह्याच्यासाठी आज आम्ही गणेश बुरुज या ठिकाणी किंवा सांगलीच्या किल्ल्यामध्ये आज आम्ही सर्वांनी स्वच्छता अभियान घेतलेलं आहे. यासाठी विशेष करून उपस्थित असलेले आमचे आदित्यराजेजी पटवर्धन साहेब, त्याचबरोबर महाराज आणि हे सर्व आपण जे सर्वजण आज आहोत. आज आम्ही इथे सांगली किल्ल्यामध्ये स्वच्छता अभियान आणि सांगली किल्ल्याला जुनं वैभव देण्यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्र आलेलो आहोत. याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जो गणेश बुरुज आहे आणि हा सांगली किल्ला आहे, हा पटवर्धन सरकारांनी जेव्हा बांधलेला आहे त्याचं रक्षण करणे, त्याच्यामध्ये वृद्धी करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पर्यटकांना आणून या स्थानिक लोकांचं या निमित्तानं उत्पन्न वाढीसाठी चालना देण्याचा आम्ही आता प्रयत्न करत आहोत. आणि हा प्रयत्न आमचा फक्त 1 दिवसाचा नाही, तो वर्षाचा नाही, तर किमान 10 वर्षाचा राहणार आहे. त्यामुळे आज सर्व शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज सकाळी एक शपथ घेतलेली आहे आणि त्या शपथेतून सर्वांनी असं सांगितलेलं आहे की हे व्रत जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. या श्रींच्या इच्छेच्या अनुषंगाने इथे आता सुख आणि समृद्धी आणण्यासाठी आज सर्वजण सांगलीकर आता कटिबद्ध झालेले आहे. या अभियानामध्ये आम्हाला महानगरपालिकेचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. त्यांचे सर्व स्वच्छता कर्मचारी, उपायुक्त, रोकडे साहेब सर्वजण एकत्र आहेत. या अनुषंगाने मी सर्व सांगलीकरांना एवढीच विनंती करू इच्छितो की सांगली जिल्ह्यामध्ये असे 12 किल्ले आहेत आणि या किल्ल्यांना महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचाही पदस्पर्श झालेला आहे. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न करू आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सुसंस्कारित म्हणताना त्याचबरोबर शैक्षणिक आयुष्य कसं अधिक मिळेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.